श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही सर्व मंडळी जी आहात त्यांच्या आशीर्वादानं. नमस्कार त्रयोदशी नावाचं महाराजांचं श्लोकबद्ध चरित्र गोपाळबुवा फडकेने लिहिलं हे आपल्याला माहीत आहे. साधारणतः 2-3 वर्ष झालं असेल काळ महाराजांना जाऊन. लोकांचं समाधान झालं नाही आणि मग त्यांनी ते चरित्र लिहिलं, श्री सद्गुरू लीलामृत. तर त्यातले 5 श्लोक यापूर्वी आपण वाचले होते. आज त्याच्या पुढचेही 2 श्लोक वाचणार आहोत आणि आपल्याला कळेल की हळूहळू महाराजांच्या चरित्राचा प्रवाह चालू आहे आणि त्याच्यात जे प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगावर थोडं आपण त्यांच्याच प्रेरणेनं त्यांच्या पायाशी बसून चिंतन करत आहोत. महारुद्र जय मारुती रामदास, म्हणजे ज्यावेळेला रामाचा प्रत्यक्ष जन्म होता देहात त्यावेळेला त्यांचा दास कोण होता, तर अर्थातच हनुमान मारुती. महारुद्र जय मारुती रामदास, कली माझे ते जाहले रामदास. सज्जनगडवरचे रामदास, कलियुगात ते रामदास झाले. जना उद्धाराया पुन्हा प्राप्त होती. लोकांचा उद्धार करायला पुन्हा रामदासच जन्मले, म्हणजे हनुमानच जन्मला. रामाचा खरा दास, रामदास्य म्हणजे रामाची सेवा करणारा जन्मला. आणि पुन्हा पुन्हा जन्मावंच लागतं ना, कारण एकंदर माणसाची किंवा मानव जातीची किंवा समाजाची प्रवृत्ती पतनाकडे आहे आणि त्यामुळे पुन्हा त्याला उद्धरून नेण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य, हे जे अधर्म आलेलं आहे ते काढून अभ्युत्थानवरच तदात्मान सुजाम्यम, जन्म घेतो. मग परित्राणाय साधूना, मग माझं कार्य काय. आता महाराजांच्या वगैरे याच्यात ते संत आणि देवाचे अवतार याच्यातला एक फरक आहे. देवाचा अवतार एक प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दुर्योधन आणि श्रीकृष्ण यांच्यामधला. दुर्योधन म्हणतो, कृष्णा तुला खरंच जर युद्ध नको असेल हे तर मला युधिष्ठिर बनवून टाक, माझं मनही पालटून टाक आणि माझं मतही परिवर्तन कर. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं की अरे लक्षात ठेव, मन मत यांचं परिवर्तन करण्याचं काम आम्हा देवांच्या अवताराचं नाही. तुम्ही सगळे लोक मला देवाचा अवतार म्हणता ना, आम्ही 100 वेळेला सांगतो, ऐकलं नाही ना तर आम्ही निर्दालन करतो, आम्ही तुम्हाला मारूनच टाकतो. रावणाला काही कमी वेळा सांगितलं आणि कमी जणांनी सांगितलं सीतेची सन्मानपूर्वक पाठवणी कर म्हणून. शिशुपालाला तर तुम्हा सर्वांच्या देखत 100 गुन्हे त्याचे माफ केलेले होते, ऐकला नाही तर त्याचा शिरच्छेदच करून टाकला. तुझ्या बाबतीतही हेच घडेल. ज्याला मन आणि मत यांच्यात परिवर्तन करता येतं त्याला साधू म्हणतात, संत म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात. वाल्याचा वाल्मिकी केला आपण म्हणतो ते नारद हे सद्गुरू आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे महाराजांसारखे संत असतात ते खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो या पंथाचे असतात. खलांचं निर्दालन करणं, खल व्यक्तींचं निर्दालन करणं हे देवाच्या अवताराचं कार्य आहे. पण खलांच्या खल बुद्धीला दूर करणं आणि त्यांना सद्धर्मात, सत्कर्मात, सत्कृत्यात त्यांना प्रवृत्त करणं हे संतांचं काम असतं. म्हणून आपण म्हणतो ना, संत सद्गुरू, विशेषतः सद्गुरू हे परमेश्वरच साक्षात, पण देव आपण ज्याला म्हणतो, देवाचे अवतार म्हणतो, त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतात. तर जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती आपले महाराज. महाराष्ट्रीय माणगंगा तीराते, माणगंगा तीर आहे महाराष्ट्रात, गोंदवलीची नदी ती माणगंगा. असे पुण्य गोंदावले क्षेत्र देते, यजुर्वेद विप्र गृही जन्म घेते. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. बालांशी तर क्रीडा, अगदी कालसुद्धा आपण पाहिलं ना, त्या जिजीबाईंची मुलगी ताई 8-9 वर्षाची, तिच्याबरोबर तन्मय होऊन खेळायचे. मुलं त्यांना गुंडोजीबा म्हणायचे आणि त्यांच्याबरोबर पळायचे काय, खेळायचे काय. पण न लिंपे कदा, हे लिंप नाही म्हणजे लेप कधी लागला नाही, ते निर्लिप्तच होते. न लिंपे कदा बाल क्रीडा उपाधी, विवेके सदा ज्ञान वैराग्य सारे. लहानपणापासून वैराग्य आहे, ज्ञान आहे आणि विवेक आहे. जया सद्गुरू भेटीची होय स्फूर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, मूर्तिवंत ब्रह्मचैतन्य अशा सद्गुरूंना हा नमस्कार आहे. आणि लहानपणापासून त्यांना सद्गुरू भेटीची स्फूर्ती होती आणि अगदी अनावर स्फूर्ती होती, तळमळ होती. आणि आपण बघितलं
समर्थानुयायी तुकाराम सिद्ध. गुरुशोध ज्यावेळेला पूर्ण झाला तेव्हा तुकाराम हे समर्थानुयायी म्हणजे समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, त्याचीच दीक्षा त्यांनी महाराजांना दिली. जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध. अध्यात्माचा बोध झालेला आहे म्हणजे अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान झालेलं आहे आणि पूर्ण वैराग्य आहे. कशाबद्दलही कोणतीही आशा, इच्छा, अभिलाषा, वासना, आकांक्षा कुठलीही नाही आहे. आणि ते बरोबर गुण महाराजांनी उचलले. तुकारामापेक्षा महाराज जास्त समाजात वावरले, निराळ्या काळात वावरले. महाराजांकडे येणारी माणसं ही निरनिराळ्या जाती जमातीतली, समाजाच्या निरनिराळ्या वर्गातली होती. हे सगळं लक्षात घेतलं तरीसुद्धा महाराज ते लंगोटीच घालून राहिले. शेवटपर्यंत वैराग्य होतं त्यांच्याकडे, ज्ञान, अध्यात्म, आत्मज्ञान हा बोध होता त्यांना. म्हणून तया प्रार्थने राममंत्रासी घेती. एवढं अध्यात्मज्ञान होतं वगैरे तुकारामानं, तरीसुद्धा त्यांनी बोध केला तो त्रयोदशाक्षरी रामनाम मंत्राचाच. या रामनामाचा तो महिमा वाढव, रामाचा महिमा वाढव, समर्थांचा महिमा वाढव, माझा नको, असा स्पष्ट आदेश दिलेला होता. तपे तोषला सद्गुरू. तपे म्हणजे जी गुरुसेवा केली. तपे तोषला सद्गुरू ज्ञानियांचा. वदे वाढवे पंथ या राघवाचा. राघवाचा पंथ जो अनंत आहे आपण म्हणतो, तर तो तू वाढव. रामनामाचा प्रभाव तू सगळ्यांपर्यंत पोचव. कारण कली माझी मंदावली धर्मभक्ती. कलियुगात, आणि सध्या तर आपण कलियुगाची चढती वाढती कळीच बघतोय. आपल्याला अनुभवाला येते म्हणजे आपल्या जीवनात सुद्धा दर 5 वर्षांनी किती माणूस बिघडलाय नाही, नीतिमूल्यांचा किती ऱ्हास होतोय नाही, एकंदरच मानवजातीचा किती अधप्पात होतोय नाही, हे उद्गार विचार करणाऱ्यांच्या उद्गार बाहेर पडतात. 5-5 वर्षांनी आपल्याला अनुभव येतो. कली माझी मंदावली धर्मभक्ती. आता पुढचे 2 जे श्लोक आहेत, जो मुख्य विषय कालपासून सुरू झालेला आहे, विदेहा परी चालवोनी प्रपंचा. काल गृहस्थाश्रम बघितला आणि महाराज गृहस्थाश्रम विदेह आपण बघितलं. विदेह म्हणजे जनक राजा. तो कसा होता? स्थितप्रज्ञ होता, द्वंद्वांच्या पलीकडे होता. हे आपण काल बघितलं. महाराजही तसेच होते. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा. पहिल्यांदा आपण बद्ध असतो, ते सिद्ध होतो. सिद्ध, साधू, मुक्त हे शब्द आहेत त्याला. बद्धापासून सिद्धापर्यंत मध्ये आणखीन 2 पायऱ्या किंवा टप्पे सांगितलेले आहेत. एक म्हणजे मुमुक्षु आणि साधक. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असलेला. आपण आज शेवट कदाचित याच विचाराने करूया. मुक्तीची इच्छा आहे का आपल्याला? मोक्ष शब्द कदाचित गौड बंगाल वाटतो लोकांना, पण मुक्ती, सुटका, खऱ्या अर्थाने आपल्याला सुटका पाहिजे का? हा विचार आहे. तो घेऊन आपण आज थांबणार आहोत. पण लक्षात ठेवा, विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोकरे मिळविते. खूप लोक महाराजांनी जमवले हो. महाराजांचा लोकसंग्रह दोन्ही अर्थाने. एक लोक जमवले आणि त्या लोकांचं कल्याण केलं, त्यालाही लोकसंग्रहच म्हणतात. करोनी बहुलोकते मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आणि आजपासून महाराजांची शिकवण एखाद्या कथेतून, एखाद्या प्रसंगातून, स्वतः केलेल्या त्यांनी एखाद्या कृतीतून कशी लोकांपर्यंत पोचत होती आणि इतकी थेट पोचत होती की त्यांना मध्ये आणि कोणीतरी स्पष्ट करणारा इंटरप्रिटर त्याची गरज नव्हती. मग तो विद्वान प्रोफेसर असू दे किंवा अगदी अडाणी कुणबी शेतकरी किंवा वारकरी असू दे, हे लक्षात घ्या. म्हणून जशी माऊली ग्रास देते मुलाला, आई मुलाला भरवते आणि वडील मुलाला भरवतात, या खूप फरक आहे. आईला जर काम असेल, स्वयंपाकच असेल सोहळ्यातला वगैरे, आणि मूल रडतंय, तर आईने भात केलेला आहे, तो मऊ भात केलेला आहे, आणि त्या मऊ भात ती म्हणते आज भरवा ना तुम्ही, काही हरकत नाही मी भरवतो. म्हणून मुलगा बाप भरवायला लागलेला आहे आणि तोंडात घातल्यानंतर नको म्हणतो, म्हणून पहिला घास उजव्या गालाला लागला, तोंडात गेलाच नाही. अरे घे रे, नको, हा पुढचा ग्लास डाव्या याला लागला, ग्रास तोंडात गेलाच नाही. असं करत 3-4 वेळा केल्यानंतर तो म्हणतो हा माझ्याकडून खात नाही आहे, तू त्यानंतर कर, आधी तू याला भरव. बरोबर. मग आईने काय केलं, त्या भाताचे आधी छोटे छोटे असे घास केले आणि ते घास केल्यानंतर नाही मी तुला पहिल्यांदा भरवणार, भरव बरं. आईनं जर पहिला घास खाल्ल्यानंतर आई लगेच ढेकर देते. वडिलांना जर मुलांनी भरवायला सुरुवात केली असती तर सगळा भात आपणच केव्हा खाल्लाय हे वडिलांच्या लक्षातही आलं नसतं. हा फरक आहे.
म्हणून आई पहिला घास काढल्यानंतर ढेकर देते, आता तू खायचा. हे काल आपण कुठली गोष्ट ऐकत खाल्लं होतं रे, नाही काऊची ओची होते. चला मग आज पहिला घास काकाचा, दुसरा घास मामाचा, तिसरा घास आजोबांचा, चौथा घास आज घरातली मंडळी आजूबाजूची. आणि ते पोर कसं जेवतं ते कळतही नाही. तसं महाराज शिकवत होते आणि आपण ते शिकत होतो कसं ते आपल्याला कळतही नाही. ही चांगल्या शिक्षकाची एक खूण आहे ते. आणि लक्षात ठेवा, हे सगळे धर्मसंस्थापक, धर्मप्रचारक, संत यांनी लोकांना शिकवणीचं महत्त्वाचं माध्यम गोष्ट हे निवडलेलं आहे. गीतं त्या मानाने नंतर येतात. गीतं सुद्धा त्यांनी लिहिली, त्यांचं वाङ्मय तर गीतात्मकच आहे, आपण म्हणतो पद्यात्मकच आहे. तरीसुद्धा एक लक्षात ठेवा, जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला, धरे सारिकी जावसे नित्य शांती. धरा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीसारखे शांत महाराज. आज सुद्धा आपण प्रसंग बघणार आहोत. आज आपला जो विषय आहे त्या विषयाचं नावच आहे थैमान, काळाचं थैमान. पण त्यापूर्वी काल आपण एक 3 शब्द घेतले होते, गृहस्थ, स्वस्थ आणि क्षणस्थ. खरी जीवनशैली आहे. गृहस्थ म्हणजे घरात राहणारं नाही केवळ, आणि घर म्हणजे केवळ मातीचं दगडांचं नाही, हे आपण काल बघितलं. मग तसं बघितलं तर सध्या बरेच पुरुष गृहस्थ आहेत की, आणि स्त्रियासुद्धा गृहस्थ आहेत की. पण जगातलं आणि भारतातलं आपण आकडेशास्त्र म्हणतो ना, संख्या काय आहे, 40% घरातल्या स्त्रियांवर घरातल्या पुरुषांनी केलेले अपराध वाढलेले आहेत आणि भारतात 20% वाढलेले आहेत. हे असले कसले गृहस्थ हो? कारण त्यांना बाहेर दारू मिळत नाही, मग काढा राग घरातल्या मंडळींवर. त्यांची व्यसनं पुरवली जात नाहीत, काढा राग घरातल्या मंडळींवर. हे वाढत चाललेलं आहे आणि हा प्रश्न आहे. म्हणून लक्षात ठेवा, केवळ घरात राहतो म्हणून तो गृहस्थ नाही. आज काय आपण सगळेच गृहस्थ घरात आहोत म्हणून, कारण लॉकडाऊन आहे म्हणून, वी आर लॉक्ड अप इन द हाऊस म्हणून नाही आहे. गृहस्थातलं जे गृह आहे ते काल बघितलं ना, ते कुटुंब आहे. ते जाळं आहे विणलेलं संबंधांचं, प्रेमाचं. एक तुम्ही बघितलं असेल, अनेक घरात एक कविता भिंतीवर टांगलेली असते, घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. दुर्दैवानं घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती म्हणणारी ही कविता भिंतीवर चिकटवलेली असते, ती जमिनीवर कधी उतरत नाही. ती कविता जमिनीवर उतरायची म्हणजे तिथे असावा प्रेम जिव्हाळा. हा गृहस्थ आहे. म्हणजे तो स्वतः घरात राहतो आणि घरात राहिल्यानंतर लक्षात ठेवा इतरांनाही घरात राहण्यासारखं वाटतं, हा खरा गृहस्थ आहे. स्वस्थ हा शब्द स्वास्थ्य म्हणजे आरोग्य याच्याशी जोडलेला आहे. तनाचं आणि मनाचं, बॉडी माइंड ज्याला म्हणतात, आरोग्य तेच पूर्ण आरोग्य. अशी सगळी जगाच्या पातळीवर जी जागतिक आपण म्हणतो ना प्राकृतिक संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी सांगितलेलं आहे की कम्प्लीट हेल्थ आहे ना, हेल्थ ऑफ द बॉडी अँड हेल्थ ऑफ द माइंड. मनाचं आणि तनाचं आरोग्य, शरीराच्या आरोग्याकडे आपण खूप लक्ष देत होतो त्या करोनाच्या तडाख्यापर्यंत. म्हणजे फिरायला जात होतो, तिथे गेल्यानंतर निरनिराळे रस पित होतो. आज कडुनिंबाचा तर उद्या दुधी भोपळ्याचा रस पित होतो आपण सगळे. घरी आल्यानंतर थोडेसे व्यायाम वगैरे, देहाच्या आपण किती चांगल्या आपल्या आहाराची शैली बऱ्यापैकी नैसर्गिक बनवलेली होती. नको ते जास्त मसाल्याचं, नको ते असं करता 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 आपण बऱ्यापैकी शरीराची काळजी घ्यायला लागलेलो होतो. पण मनाची काळजी, ज्याच्या मनाचा तोल जातो ना तो मनाचा रोगी आहे. मग राग मला सहन होत नाही, मला लोभ इतका आहे. लक्षात ठेवा ना, मनाचा तोलच जातो आपला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, भ्रम, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांनी प्रत्येकाचाच जाईल असं नाही, पण अशा काहीतरी 3-4 गोष्टी आहेत की ज्या घडल्या की आपल्या मनाचा तोल जातो. कारण आपलं मन आरोग्यवान नाही आहे, आपलं मन निरोगी आहे. सध्या तुमच्या लक्षात आलं असेल की शरीरासाठी तुम्ही हे करा सांगताना मनासाठी हे करा असंही सांगितलं जात आहे. म्हणजे मनाच्या आरोग्याकडे, थँक्स टू करोना आपण म्हणूया, त्याच्यामुळे मनाच्या आरोग्याकडे तुम्ही शरीरासाठी योगासनं करा, पण साधना करा, ध्यान करा, नामस्मरण करा, संतांचे ग्रंथ वाचा. हा विषय आपण जवळजवळ रोज बघितलेला आहे. तर हा आवश्यक विषय आहे. हा सगळा आपण जो प्रपंच केलेला आहे या प्रवचनांचा वगैरेंचा, आपण सहचिंतन म्हणतो, सहचिंतनाचा, तो कशासाठी केलेला आहे. उरलेले दिवस आपण जरा चांगली बैठक मिळवूया, नंतर कधी ना कधीतरी हे लॉकडाऊन आहे ते संपणारच आहे ना.
आपल्याला आपलं पूर्वीचं जीवन सुरू करावं लागणार आहे, त्यावेळेला तयारी करूया, पूर्वतयारी. आणि एक लक्षात घ्या की पाणी 100 डिग्रीजला जरी उकळत असेल तरी ते तापवत ठेवलं, त्यावेळेला समजा त्याचं 30 डिग्रीज टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचर म्हणतो, त्या काळापासून ते उकळायला लागलेलं आहे. मग 30, 31, 32 असं करत करत, म्हणून आपल्यात जे काही कायमचे स्थायी स्वरूपाचे बदल घडवायचे आहेत, मनाच्या ठेवणीत, मनाच्या वृत्तीत, मनाची निरनिराळी जी वर्तनशैली आहे, बिहेवियर आपण म्हणतो, त्या सगळ्यात बदल घडवायचा असेल तर त्याचा आरंभ करायला अजूनही आपल्याला दिवस आहे. आणि म्हणूनच संतांचा विचार करताना गोंदवलेकर महाराज अनेकांचे आहेत, आपण त्यांची उपासक आहोत, म्हणून त्यांचं चरित्र चिंतन हा विषय घेतलेला आहे आपण. म्हणून ज्याला आपण म्हणतो स्वस्थ, त्याच्यातला स्व शब्द जरा लक्षात घ्या. एक आपण 2 मिनिटं चिंतन करूया. स्व म्हणजे सेल्फ आणि अहम म्हणजे इगो. रात्री झोपताना जोर विचार केला की आज मी सकाळपासून उठलो, तोंड धुतलं, आंघोळ केली, या काही कृती नाही आहेत महत्त्वाच्या. आज मी कोणत्या महत्त्वाच्या कृती केल्या आणि ते करताना डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ और सॅटिस्फाईंग माय इगो, मी काय केलं, माझा अहंकार मी तृप्त केला, शमवला, त्या माझं स्व आहे, स्वतंत्र अशी म्हणजे ओळख आहे, त्याचा विकास केला. असा रोज रात्री विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इगो ओरिएंटेड म्हणजे अहंकेंद्री किंवा अहमच्या दिशेनंच आपल्या बऱ्याचशा कृती होत्या, स्वच्या दिशेनं नव्हत्या. हा स्व आहे ना, तो फक्त आतलाच आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांनी सांगितले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच. हे कॉन्टेक्स्ट कुठला, याचा संदर्भ आपण कालपासून बघतोय ना, संदर्भ कुठला आहे तर राजकारणाची चळवळ आहे, कोर्टात केलेलं ते गर्जना करून वाक्य आहे, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य वाटतं. पण गीता रहस्यामध्ये जे स्वातंत्र्य लोकमान्य टिळकांनी सांगितलं असेल ते स्व म्हणजे मी आत. एक फार महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, आपण आतच स्वतंत्र आहोत, बाहेर सहतंत्र आहोत. आता मी बोलतोय तुम्ही आहात म्हणून, म्हणजे मी तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही माझ्यावर अवलंबून आहात. स्वतंत्र कुणी नाही आहे. मी काय भिंतीला सांगणार आहे का हे सगळं? अवलंबून आहोत आपण. मुलं आणि पालक सहतंत्र आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी सहतंत्र आहेत, मी आणि समाज, मी आणि जग, इतकंच काय मी आणि विश्व एकमेकावर अवलंबून आहोत. म्हणून मला एक वाक्य आठवतं नानी पालखेवाल्यांचं, की मला वाटतं ऑक्सफर्ड असेल, ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ, ज्याला आपण म्हणतो ना व्हॅलेडिक्टरी ॲड्रेस, त्याच्यासाठी ते गेलेले आहेत, दीक्षांत समारंभ, आणि तिथे त्यांनी भाषण केलेलं आहे. आणि त्याच्यातलं एक वाक्य इतकं चांगलं आहे वाक्य, आय एम वेटिंग फॉर दॅट डे. ते म्हणतात मी वाट बघतोय त्या दिवसाची. कुठला दिवस? ज्यावेळेला माझा देश आणि जग स्वतंत्रता दिवस, स्वातंत्र्य दिन साजरा करणं बंद करेल आणि सहतंत्र दिन साजरा करायला लागेल. स्वातंत्र्य दिन माझा मी करणार आहे, मी स्वतंत्र आहे. म्हणून धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरामी हे वचन दिलेलं आहे. मोक्षेचं म्हणलेलं नाही. मी मुक्त होण्यासाठी मी स्वतंत्र आहे, हे लक्षात ठेवा. मी अवलंबून नाही आहे कोणावर, आणि अवलंबून आहे म्हणजे मी स्वतंत्र नाहीच आहे, मी बंधनात आहे. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की स्वातंत्र्य म्हणतो आपण, स्वाधीनता म्हणतो, स्वतंत्र म्हणतो, ते फक्त आत आहे. आणि म्हणून बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नाही आहे. देहाची स्थिती सुद्धा, हे कोरोना एफेक्टेड लोक आहेत झालेलं आहे, त्यांनी काय बोलावून घेतले काय, कोरोना ये रे ये विषाणू आणि माझ्या शरीरात प्रवेश कर, नाही आहे. देहाची स्थिती आपल्याला माहीत नाही आहे. काही जण तर असे चालता चालता पडलेले वगैरे आपण बघितलं, उभे असलेले पडलेले बघितलं. देहाची स्थिती माहीत नाही आहे. कॅन्सर सारख्याच्या नंतर आपल्याला कळतं, लेटर स्टेजला देहाची स्थिती माहीत नाही आहे. पण मनस्थिती आपल्याला माहीत आहे. बुद्धीचं नियंत्रण जर आपण मनावर आणलं, विचारानं आणि विवेकाने जर आपण वागायला लागलो तर मनस्थिती आपल्या ताब्यात राहते. हे स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. एरवी आपण सहतंत्र आहोत. कपड्यांसाठी आपण किती जणांवर अवलंबून आहोत. साधा सकाळचा चहाचा पहिला घोट आणा, आपण किती जणांवर अवलंबून आहोत. ती साखर कुणी केली, ऊस कुणी वगैरे, साखरेची पावडर, चहाची पावडर, ते दूध आलं त्या प्लास्टिकच्या वगैरे प्लास्टिक, आणि काय सगळंच तो गॅस. किती विचार करा तुम्ही. म्हणजे आपली प्रत्येक कृती, त्याच्यासाठी आपण दुसऱ्यावर असंख्य जणांवर अवलंबून आहोत. म्हणून हल्ली वापरून वापरून गुळगुळीत झालेला एक शब्दप्रयोग आहे, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. गुळगुळीत झालेला शब्द आहे, प्रत्येक जण वापरतो. अरे पण ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ही डेव्हलप करायचे, माझ्यात विकसित करायचे ना, कृतज्ञतेची वृत्ती. मग किती जणांचे हात
हा चहाचा घोट माझ्या घशात जाण्यापूर्वी लागलेला मला माझ्या आईचे हात दिसतात, कारण आईने चहा केलाय. मला माझ्या वडिलांचे हात दिसतात, कारण वडिलांनी चहाचं सामान आणलं, बरोबर. पण मला तो गॅस ज्याच्यामुळे तो चहा सिद्ध झाला, तो गॅस कुठला, कुणाचा, कोणी आणला, भारतातलं ते आहे की नाही बघा, विचार करा तुम्ही. मग तुम्ही फक्त एकच म्हणा, देवा हा मी पहिला घोट घेतोय, त्याच्यासाठी ज्या लोकांचे श्रम कारणे लागले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. आणि दर घोटाला जर प्रार्थना केली तर चहा घेताना सुद्धा ध्यान करता येतं. त्याला झेन म्हणजे ध्यान ओव्हर कप ऑफ टी और कॉफी. प्रत्येक घोटाला तुम्ही आठवण मात्र करा. त्याच्यानंतर ग्रासोग्रासी तुम्ही काय करा, आपण म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, ही ती वृत्ती आहे, लक्षात ठेवा. आणि इथे मी स्वतंत्र आहे. तुम्ही मला बाहेरून बोलू दिलं नाही तरी आतून मी बोलणार आहे ना, मी मनातल्या मनात नाम घेणार आहे ना. म्हणजे उपासना करायला मी स्वतंत्र आहे. नाही सासू करू देत नाही, माळ काढून घेते, नको माळेवर करूस. ओठातून पुटपुटायला लागले तर शिवाय देतेस काय विचारते, ओठातून नको पुटपुटूस, मनास घे, श्वासाला जोड. अगं मला जे 2 वर्षात जमलं नाही ते तुझ्या सासूनी 2 महिन्यात केलं, म्हणून माझा नमस्कार सांग सासूला तुझ्या, परत जाशील त्यावेळेला. हे महाराजांचे शब्द आहेत. 2 वर्षापासून मी तुला सांगतोय आता माळ नको, कारण मला पुढचं दिसत होतं ना, ज्या कुटुंबात तू जाणार आहेस लग्न झाल्यानंतर तिथे ह्या गोष्टी चालणार नाही आहेत. आता तुला एकदम सासू सासू वाईट वाटायला लागली, हे मी सांगत होतो, पण सासूनी बंद केलं ना, ओठातलं पुटपुटणं सुद्धा बंद केलं ना, श्याम 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 बंद केलं ना, मनातल्या मनात घे. आता आहेच ना इथे माहेरी, प्रॅक्टिस कर, सराव कर. आणि गेल्यानंतर सासूबाईंना वाटलंच पाहिजे की हिचं ते नामाचं भूत होतं ना ते निघालेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. मी स्वतंत्र आहे, उपासना करायला मी स्वतंत्र आहे. आणि या माझ्या स्वतंत्रावर प्रारब्धाचा जोर नाही आहे, कारण ते आतलं आहे. प्रारब्ध आकाराला आहे, त्याला प्रारब्ध आहे. आज महाराजांच्या जीवनातला प्रारब्धाचा खेळच आपण बघणार आहोत. मृत्यूचं तांडव आहे तिथे, किंवा एका अर्थाने आपण म्हणतो की काळाचं थैमान आहे. बघूया ते पुढे. म्हणून स्वस्थ म्हणजे आतल्या आत राहायला शिकलं पाहिजे. आणि तन आणि मन यांच्यात एक प्रकारचा रिदम, ताल, तोल आणि प्रमाण, आपण म्हणतो ना बॅलन्स, रिदम अँड प्रपोर्शन आलं ना तर आरोग्यच आहे. कफ वात पित्त यांच्यातलं साम्य हे आरोग्य आहे. वैषम्य, विषमता आली की ते आरोग्य ढासळतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वतंत्र अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. स्वस्थ म्हणजेच आरोग्यवान, हेही लक्षात ठेवा. तिसरा क्षणस्थ. आता स्वस्थ राहण्यासाठी केलं पाहिजे. एक महात्मा होते, ते म्हणायचे सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम अनित्यम अनित्यम, क्षणक्षण नित्यम क्षणक्षण नित्यम. हे लक्षात घ्या. सर्वम क्षणिकम क्षणिकम, अरे क्षणाक्षणाला बदलते रे. आधी वाद आहे तशी स्थिर दिसते, पण ती संपते रे. तेल संपते, काजळी जमते, आणि ते कापसाची वातही संपते. काही स्थिर नाही आहे. दिसतं ना आपल्याला, यदृष्टम तत् नष्टम. जे दिसतं, ज्याचा फोटो काढता येतो, म्हणजे आपल्या शरीराच्या आतल्या भागाचे सुद्धा आपल्याला फोटो काढता येतात, MRI करता येतं, अल्ट्रासाऊंड करता येतो, आपण म्हणतो ना. म्हणजे सगळं नष्टम आहे. जे दिसत नाही ना, जे अदृश्य आहे, ज्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो, मूल्य, भाववाचक नामं, सौंदर्य. सौंदर्य दिसत नाही, सुंदर वस्तू दिसते किंवा सुंदर व्यक्ती दिसते. शौर्य दिसत नाही. शौर्य करणारी म्हणजे शूर, आपल्याला तो माणूस दिसतो. प्रत्येक ठिकाणी असं आहे ना. आणि जे दिसत नाही ना तेच खरं महत्त्वाचं आहे. तिथे देवाचं अस्तित्व आहे. भगवंत या शब्दातला भग म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, सामर्थ्य, हे वैभव आहे, हे सगळं काही, कुठलाही चांगला गुण म्हणा, तो ज्याच्यात आहे तो भगवंत. कारण या सगळ्या गुणांच्या समुच्चयाला, एकत्रीकरणाला भग शब्द आहे. त्यावरूनच भाग्य शब्द आलेला आहे. म्हणून हे सगळे गुण ज्या पुरुषाकडे आहेत त्याला भगवंत, भगवान म्हणायचं. स्त्रीकडे असतील तर भगवती म्हणायचं. म्हणून देवी ही भगवती शक्ती आहे, तर देव हा भगवंत आहे. पण भग भाग्य, हे अगदी लक्षात घेऊया आपण. आणि त्यामुळे काय की ज्यावेळेला क्षणस्थ मी म्हणतो त्यावेळेला खरं भाग्य काय आहे, या क्षणात मला जगायला पाहिजे. आपण नुसता मंत्र म्हणतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, पण अवधूताचं चिंतन आणि अवधूत या शब्दाचं चिंतन दत्तात्रेयांच्या स्तोत्रातच केलेलं आहे. अ म्हणजे अखंड, व म्हणजे वर्तमान, आणि धूत म्हणजे धुतलं पाहिजे. त्यासाठी अखंड वर्तमानात राहण्यासाठी भूतकाळातल्या स्मृती, आठवणी धुतल्या पाहिजे, आणि भविष्यकाळच्या
चिंता, काळजी, भय धुतलं पाहिजे. हे जर धूत राहिलो ना आणि अखंड वर्तमानात त्या क्षणात जर आपण राहिलो तर मनात ताण नाही निर्माण होणार. आपण ताणमुक्त हो. हा मुक्तीकडचाच प्रवास आहे. जीवनमुक्ती ज्याला म्हणतो तिथलाच प्रवास आहे. क्षणात राहायला शिकलं पाहिजे. द पॉवर ऑफ नाव. आपण नेहमीच म्हणतो हिअर, नाव अँड धिस. आत्ता, इथे आणि ही कृती करतोय त्याच्यातच मी मुक्त व्हायला पाहिजे. त्याच्यातच मला आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यातच माझी समाधी लागली पाहिजे. महाराजांना विचारायचे ना लोक, तुमचा योग कुठला? अपेक्षित उत्तर आमचा नामयोग नाही, आमचा सहज योग म्हणायचे. आमचं साधन नाम सहज आहे. त्या साधनातून तुम्हाला मिळणारं सहज समाधान आहे. एखाद्याला समाधी लागली तर ती सहज समाधी आहे. आणि साधना सहज साधना आहे. सहज मराठी शब्दाचा अर्थ आहे सहज म्हणजे विथ इज, इझी, कळतही नाही अशाने. आणि सहज म्हणजे बरोबर जन्मलेला, माझ्याबरोबर तो किंवा त्याच्याबरोबर मी जन्मलेलो आहे. आणि या दोन्ही अर्थाने जर काय असेल तर आपला श्वास चालू आहे हे कळतही नाही. श्वासाचे रोग, अस्थमा वगैरे असलेल्या माणसांना रात्री झोपताना बघा, पहिल्यांदा असे झोपतील, नंतर श्वास अवघड झाला की तसे झोपतील, ओणवे उभे राहतील. महाराज तर खुंटीला धरून रात्र उभे राहायचे. श्वासाचा त्रास व्हायचा ना त्यांना, हे लक्षात घ्या ना. आणि म्हणून बारीक जर विचार केला की जो क्षणात राहतो. कितीतरी चांगले आपले बॅट्समॅन आहेत, ते आऊट जाता जाता वाचतात आणि पुढच्या बॉलला सिक्सर मारतात. हे तुला कसं जमतं? तो सांगतो काय माहिती ना, आय हॅव गॉट जस्ट वन बॉल मेमरी. आता जो येतोय बॉल ना तेवढंच आहे, मला मागच्या बॉलला काय झालं, त्याच्या मागच्या बॉलला काय झालं नाही, वन बॉल मेमरी. आणि तो बॉल दॅट इज बीइंग बोल्ड टू मी, जो बॉल मला बॉलिंग टाकला जातोय तेवढाच मला फक्त आठवतो. फार महत्वाचं तत्वज्ञान आहे. म्हणून तो काय म्हणतो, साधू क्षणिकम क्षणिकम सर्वम क्षणिकम. क्षणभंगूर आहे, क्षणाला संपत आहे. आणि एक क्षण असा येणार आहे की भग्न होऊन जाणार आहे, संपणार आहे. आज महाराजांच्या चरित्रातला जो अध्याय आपण पाहणार आहोत तो असं संपण्याचाच अध्याय आहे, अकस्मात संपण्याचा सुद्धा अध्याय आहे. पण महाराज शांत आहे, तो हे शिकायचं. कारण महाराज क्षणात आहे. महाराज पास्टमध्ये म्हणजे भूतकाळातही नाहीत आणि भविष्यकाळातही नाहीत. महाराजांना भविष्यही कळतं आणि भूतकाळ तर सगळ्याच लक्षात आहे. पण धूत 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 धुतोय दोन्ही हाताने, एका हाताने भूतकाळ, दुसऱ्या हाताने धुतोय. हल्लीचा शब्द आहे डिलीट करून टाका, वाईप ऑफ करून टाका. नेहमी आपण चित्र पाहतो ना की विंड स्क्रीनवर गाडीच्या पुढच्या काचेवर पाऊस पडतोय, पडला थेंब, आला वायपर खाली, पुसला थेंब, पडला थेंब, गेला वायपरवर, पुसला थेंब, खाली वर. काल उद्या आज. त्या काल उद्याच्या कात्रीत आपण आज कापून टाकतोय. त्या काल उद्याच्या लक्षात ठेवा, आपण वरवंट्यात किंवा पाट्यात रगडतोय आपला वर्तमान काळ. म्हणून आपण दुःखी आहोत. आज जर आपल्याला दुःखाचं रहस्य कळायचं असेल तर महाराजांच्या चरित्रातले आजचे प्रसंग बघूया. म्हणून क्षणस्थ व्हायला शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, हृदय रोगावर जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यात हा विचार आहे की क्षणात राहायला शिका. आणि क्षण म्हणजे अगदी कमी. श्वास आपला म्हणूया ना, श्वास क्षण त्याच्यापेक्षा लहान असेल. पण क्षण आहे ना, म्हणजे क्षण आला, क्षण थांबला, क्षण गेला, या 3 बाजू आहेत ना. कितीही पातळ जरी कागद असेल त्याला 2 सरफेसेस म्हणजे 2 पृष्ठभाग असतील तर मध्ये कड असते की नाही, एज ज्याला म्हणतात ते आहे. कॉईनला एज आहे आणि तो एज वर्तमान आहे. आला गेला आला गेला. आणि आपण भूत, वर्तमान, भविष्य म्हणतो कारण आपल्या व्याकरणात आपण तसं शिकवलेलं आहे. खरा काळाचा प्रवाह कसा आहे, भविष्यातून वर्तमानात येतो आणि भूतकाळात जातो. एक लक्षात ठेवा, उद्या काळ, आज सोमवार आहे ना, मंगळवार हळूहळू यायला लागलाय ना आजच्याकडे. म्हणून भविष्यकाळ वर्तमानात येऊन भूतकाळात जातो. हा प्रवास आहे कशाचा, काळाचा. आणि काळाचा प्रवास म्हणजे तो आपण म्हणतो सापेक्ष आहे, आपणच धावतोय म्हणून काळ धावल्यासारखा वाटतोय. काळ आहेच आहे. आजचा काळाचं जे थैमान आहे त्याच्यात काळ या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे मृत्यू. महाकालेश्वर शंकर आहे तो, आणि शंकर ही मृत्यूची देवता, काळाची देवता. तशी मृत्यूची देवता यम आहे. आपण त्यांची एक मनोरंजक गोष्ट नंतर बघणार आहोत. परंतु एक लक्षात ठेवा की काळाची देवता आहे शंकर. आणि त्यामुळे आपण विचार जर केला तर क्षणस्थ व्हायचं असेल शंकराची उपासना करूया. आणि शंकर म्हणजे विष्णूची का नाही करायची, कर ना रे. आणि मग ब्रह्मदेवाची का नाही, कर ना रे.
हे तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. तुम्ही कुठलाही घ्या, तुम्ही त्याला अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, परमेश्वर म्हणा, भगवान म्हणा, अर्थ एकच आहे. आपण त्याला निरनिराळे शब्द वापरतो एवढंच. त्यामुळे काय, ते काळाचं थैमान काय आहे महाराजांच्या जीवनात. महाराज आता 31-32 वर्षांचे झालेले आहेत आणि ज्याला महादुष्काळ म्हणता येईल, भीषण भयंकर दुष्काळ म्हणता येईल असा पडलेला आहे. आणि असा 20-20 वर्षांनी पडत राहतो. अजून सुद्धा आपल्या देशात काही भाग असे आहेत की जिथे प्रचंड दुष्काळ असतो, 2-2 वर्ष पाऊस पडत नाही. पण आता आपला अन्नाचा, धान्याचा साठा असतो म्हणून तेवढा जाणवत नाही तीव्रतेनं. पूर्वी दुष्काळ पडला ना की सरकार अजूनही दुष्काळी कामं काढतं. दुष्काळी कामं काय काढणार आहे? खडी फोडा, खडी पसरून, दुष्काळ वगैरे गेल्यानंतर त्याच्यावरून डांबर घालून रस्ता तयार होईल. कुठलं काम देणार आहात तुम्ही? विहिरीला पाणी नाही आहे, पाणी उपसायचं काम देणार आहात, नांगरायचं काम देणार आहात, पावसाचा पत्ता नाही आहे. हा दुष्काळ आहे. महाराजांनी स्वतःच म्हणून एक दुष्काळी काम सुरू केलं. वरवर वाटेल आपल्याला महाराज काय करत होते ते फक्त महाराजांनाच माहीत. या शेतातली माती काढायची आणि त्या शेतात घालायची, हे काम महाराजांनी सुरू केलं. 1000-1500 लोक यायला लागले. आजूबाजूच्या गावातून यायला लागले. तुम्ही काम करा, रोज एक भाकर आणि एक वाटीवर आमटी तुम्हाला मी देईन, मी बांधील आहे त्याला. आणि ते देताना महाराजांच्या डोळ्यातून पाणी यायचं. काय अवस्था झालेली आहे, किती गुर्र मेलेली आहे. महाराजांच्या जीवनात गोवंश, गाय, बैल आणि इतर जनावरं यांचे जे स्थान आहे आपण बघणार आहोत एक दिवस तो विषय. म्हणजे हे संत असतात ना, त्यांची सर्वांवर सत्ता चालते. ते सगळ्यांचे संवाद करत असतात. चर अचर, सजीव निर्जीव, स्थावर जंगम असा कुठलाच प्रकार नसतो. ज्ञानेश्वरांची एक ओवी फार महत्वाची आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. लक्षात ठेवा, परी ते तत्वज्ञ संत स्वीकारते. अरे कशात त्या भिंतीत चैतन्य नाही आहे, त्या दगडात किंवा त्या धुळीच्या कणात चैतन्य नाही आहे, सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे. आज विज्ञान सांगतात ते इलेक्ट्रॉन्स वगैरे काहीतरी फिरत असतात. ऊर्जा आहे प्रत्येकात, शक्ती. आणि मास एका बाजूला आणि शक्ती, एनर्जी एका बाजूला. याचाच अर्थ एकमेकात ते परिवर्तित होऊ शकतात. काही नाही आहे जे निर्जीव आहे. हा आपल्या ऋषींचा जो सिद्धांत आहे, सगळं जिवंत आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काळजी घ्या. भाजीत काही जीव नाही आहे का? लहान मुलं प्रश्न विचारतात. आई, आज आम्हाला शाळेत शिकवलं वनस्पती सजीव आहेत म्हणून. मग वनस्पती भाज्या आपण खातो, तो व्हेज का नॉन व्हेज आहार झाला? कारण त्यानंही जीव आहे की. तसं बघायला गेलं तर सगळ्यालाच जीव आहे. आपण काय खाणार? पण कुणात जास्त जीव आहे, म्हणजे जीवाचं व्यक्तीकरण, आपण ज्याला म्हणतो एक्सप्रेशन ऑफ लाईफ और मॅनिफेस्टेशन ऑफ लाईफ, जीव व्यक्त झालेला आहे. तो व्यक्त काहींच्यात जास्त झालेला आहे आणि काहींच्यात कमी झालेला आहे. एका मिनिटात तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एक मुलगा होता, ॲडमिशनला आलेला होता आणि ॲडमिशनला त्याचे आई वडील कॅनडात होते आणि तो इथे एकाच वर्षासाठी आलेला होता. कारण ते इक्विव्हॅलंट जो त्याची क्लास होता तो कॅनडात जरा 1 वर्षांनी हा मागे होता, म्हणून त्याला ते करायचं होतं. तो आजीकडे राहत होता. प्रचंड श्रीमंत आई वडील कॅनडातले, पाहिजे ते त्याला द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याला आवडतं म्हणून एक घोडा सुद्धा घेतलेला होता. घोड्यावर बसायचा नाही, पण तो घोड्याशी बोलायचा, घोड्याला स्पर्श करायचा. त्याच्या मागच्या ह्याच्यात घोडा सुद्धा होता. त्याच्यानंतर कुत्रा होता, मांजर होतं, पिंजऱ्यातला पोपट होता. आणि त्या सगळ्यांवर त्याचं एवढं प्रेम होतं. अर्थातच अभ्यासावर नव्हतं, ह्याच्यातच तो खूप रमायचा. आणि आईने आम्हाला सांगितलं फोन करून की तो नापास होईल, पुन्हा परीक्षेला त्याला यावं लागेल तिकडे, मी सुट्टीत त्याचा अभ्यास घेईन, तर त्याला सगळी नोटबुक्स आणि बुक्स असलेली स्कूल बॅग आणायला विसरू नकोस म्हणून सांग. बाकी त्यांनी काही आणलं तरी चालेल. आणि ज्याला चार्टर प्लेन म्हणतात ना, भरपूर श्रीमंत, आमच्या मुलाला त्रास होतो. तो म्हणतो बाबा मी सगळं आणणार आहे, हे लक्षात ठेवा. माझा कुत्रा आणणार आहे, माझं मांजर आणणार आहे, माझा तो पोपट आणणार आहे, घोडा काही कदाचित मी आणणार नाही, पण मी ह्या 3 गोष्टी आणणारच आहे. आणि स्कूल बॅग विसरू नकोस. हो तीही आणीन. आणि नंतर काय झालं की त्याला आम्ही प्रश्न विचारला. हा हायपोथेटिकल प्रश्न आहे, म्हणजे काल्पनिक प्रश्न आहे, की समजा असा तू निघालास आणि वादळात ते विमान असं हलायला लागलं आणि तो जो पायलट आहे त्या पायलटने सांगितलं की विमानातलं वजन कमी करायला पाहिजे. ती तुला एअर होस्टेस सांगते की एक एक वस्तू बाळा खाली टाकल्या पाहिजेत. तो एकटाच आहे ना, आणि ती एअर होस्टेस असेल तो पायलट असेल, विमान चार्टर्ड आहे, निघालाय तो. तो म्हटला पहिली गोष्ट टाकायचीच असेल तर मी स्कूल बॅग टाकेन. आपल्याला पटण्यासारखं आहे, स्कूल बॅग टाकेन. अजून जरा वजन कमी करायला पाहिजे, तुम्हाला कितीही आवडत असला
तरी मी पोपटाला टाकेन पिंजऱ्यासकट. अजून वजन कमी करायला पाहिजे असं तिने जर सांगितलं तर माझी पुसी कॅट माझ्या जवळ येऊन झोपते, मी मांजराला टाकेन. आणि नंतर टाकायचीच पाळली तर मी माझ्या आवडत्या कुत्र्याला सुद्धा टाकेन. तू का ठरवलंस रे? हा क्रम कोणी ठरवला? तो म्हटला बुक्स वगैरे एकतर मला आवडत नाही, तर त्यांच्यात लाईफ कुठे? फेकून दिलं. मग आधी पोपट का फेकलास? पोपट तर तुझ्याशी थोडं थोडं बोलत होता. नाही म्हणला. त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं. सगळं जिवंत आहेत. पोपट जिवंत आहे, मांजर जिवंत आहे, कुत्रा जिवंत आहे. पण जिवंत असण्याची जी डिग्री आहे, प्रमाण आहे ना, ते पोपटापेक्षा मांजरात जास्त आहे, मांजरापेक्षा कुत्र्यात जास्त आहे, कुत्र्यापेक्षा कदाचित गाय बैल त्याच्यात जास्त असेल, आणि माणसात सगळ्यात जास्त आहे. आणि माणसात सुद्धा लक्षात घ्या, मुलं जी आहेत ना, ती निष्पाप, निरागस, निर्व्याज आपण म्हणतो ना, त्या मुलांच्यात हे सगळ्यात जास्त आहे. हे महाराजांसारख्या संतांना कळत होतं, म्हणून ते मुलांच्यात रमायचे. तर दुष्काळ पडल्यानंतर महाराजांनी आपलं काम सुरू केलं. इकडचं क्षेत्रातली माती तिकडे टाका. त्यांनी काय साध्य होते ना, पण प्रत्येकाला काम दिलंय म्हणून आपल्याला मिळतंय. नाहीतर ही भीक आहे, लक्षात ठेवा. भिक्षा स्वीकारणार नाही. जो स्वाभिमानी शेतकरी आहे, आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे म्हणतो, तो कदाचित याचाच भाग असू शकेल. पण आजचा जरा काळच बदललेला आहे. पूर्वीचा तसं नाही, मला काम द्या आणि नंतर अन्न द्या, नाहीतर ही भीक झाली. म्हणून महाराज इकडचं तिकडे तिकडचं इकडे करायला सांगत होते. आणि 1000-1500 भाकरी आणि ती आमटी निरनिराळ्या ठिकाणाहून म्हणजे घरातून करून घेण्याचं काम सरस्वती करून घेत होती, महाराजांची पत्नी. तिला नाशिकला नेऊन महाराजांनी इतकं तयार केलं होतं, सांगितलं ना, तिला व्यवहारी बनवलेलं होतं, तिला निरनिराळ कृती करायला शिकवलं होतं. आणि हे ऑर्गनायझेशन आहे, एक प्रकारचं संयोजन आहे. मग तुम्ही करताय ना तेवढ्या भाकरी, मग तुम्ही आमटी करताय ना, हे सगळं अन्न वगैरे महाराजच देत होते. ते म्हणतात ना, माझी कोठारं कधी रिकामी होणारी नाही आहेत, दुष्काळ बघूया हरतोय का मी हरतोय. हे दामाजी शेटासारखं झालं. त्या सुलतानाचं कोठारं होती, आणि दामाजीला माहीत होतं की हे लोक भुकेनं मरत आहेत, त्यांचे जनावर सुद्धा भुकेनं मरत आहेत. मी ही कोठारी जर रिकामी करू का म्हणून विचारलं तर तो सुलतान नको म्हणणार आहे. जास्तीत जास्त मला तो फाशी देईल, एक माणूस मरेल मी, पण बाकीचे सगळे जगतील ना, म्हणून कोठारं त्यांनी लुटवली. हे ज्यावेळेला सुलतानाला कळलं, त्यावेळेला सुलतान म्हणला की आता ते अन्न काय तू परत धान्य परत आणू शकणार नाहीयेस, मला तेवढ्या रकमेची हुंडी पाठव. सुलतानाचा निरोप आला, यांच्याकडे पैसे तरी कुठे तो? लोकांना मदत करणाराच हा संत पुरुष आहे. अशा वेळेला म्हणतो ठीक आहे, सांगायचं जाऊन काही दिवसांनी की मी प्रयत्न केला पण पैसे जमत नाही आहेत, तेव्हा तुला काही करायचं ते जायची ती शिक्षा दे, तुरुंगात टाक जन्मभर किंवा मला फाशी सुद्धा दे. इतक्यात काही दिवसांनी विठू झाला महार पंढरीनाथ, काय सांगू देवाची मात. म्हणतात ना की महार म्हणजे त्यावेळेला इकडून तिकडे पोस्टमन सारखे संदेश द्यायचे, पत्र न्यायचे, ते काम करायचे. म्हणून गेला आणि दामाजी शेठ ज्या वेळेला गेले सांगायला की मला नाही पाहिजे, ते म्हणाले तू हुंडी दिलीस ना, हे हुंडीची पावती मिळाली नाही तुला? नाही म्हणलं, पण हुंडी दिली कोणी? असा एक आला होता, दिसायला काळा होता, कानात हे घातलेलं होतं, मुंडासं बांधलेलं होतं, आणि असं तेज होतं, नाक असं होतं. त्यावेळेला तो म्हणतो पांडुरंग आला होता, पांडुरंगाने हुंडी भरली. मग तो बादशाह म्हणायला लागला की काय तुझा देव आहे रे, तुझ्यासाठी वाटेल ते व्हायला तयार आहे आणि वाटेल ते काम करायला तयार आहे, तू खरंच महान आहेस. तसंच महाराजांना कोणी दुवा दिलेला किंवा नमस्कार केलेला नको होता, पण एक नमस्काराचा संस्कार आहे, तो राहावा म्हणून महाराज सुद्धा सगळ्यांना नमस्कार करायचे. लोक विचारायचे आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, हे बरोबर आहे, कारण तुम्ही श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात, तुम्ही आम्हाला का नमस्कार करता? अरे मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो, मला सगळ्या ठिकाणी राम दिसतो, म्हणूनच मला तुम्ही महाराज म्हणतात ना. मला तुझ्यात राम दिसतो, त्या रामाला मी नमस्कार करतो, याच्यात राम दिसतो, रामाला मी नमस्कार करतो, या माईकमध्ये सुद्धा मला राम दिसतो, त्यालाही मी नमस्कार करतो. हा सगळीकडे नमस्कार करणं. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, सर्वत्र माम नमस्करो, इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. इथे काय नमस्कार पाहिजे काय देवाला? नाही, सगळीकडे देवत्वाची आणि दिव्यत्वाची भावना निर्माण कर, मग तू सुटलासच म्हणून सांग. प्रपंच न सोडता प्रपंचातून सुटशील, सगळी कर्तव्य करता करता कर्तव्याचं म्हणून जे एक बंधन आहे त्या बंधनातून सुटतील, आणि नवीन काही काम करताना मनावर जर ताण येत असेल तर त्या ताणातून सुद्धा सुटशील. सुटशील सुटशील सुटशील, सुटायला पाहिजे, सुटायला पाहिजे. सूट 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 हे भगवंत सांगतोय गीतेत.
आज्ञा देतोय अर्जुनाला. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशा 4 गोष्टींचा गट गीतेतल्या एकेका श्लोकात आहे. असा सुद्धा गीतेचा अभ्यास करणारी मंडळी असते. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असू दे. तर महाराज म्हणजे जगणारी गीताच होते, जिवंत गीता होते. तर इतकी गर्दी बघितली आहे आणि प्रत्येकाला काहीतरी खायला मिळालेलं आहे. त्या भागात एक संस्थान होतं औंध, आणि त्याचा राजा होता औंधांचे पंतप्रतिनिधी म्हणतात त्यांना. ते गाडीतून जात होते आणि इतके सगळे कुठे लोक जमलेत आणि त्यांना खायला वगैरे कोण देत आहे. त्यांनी एकाला थांबवून विचारलं. तो म्हणतो महाराज वाटतायत आम्हाला भाकरी. तो म्हणतो या भागात राजा मी असताना हा महाराज कोण आहे म्हणून बघायला गेले. महाराज कुठे असतील शेतात. महाराज कुठे ते काय तिथे कुदळीनी खणतायत ते महाराज ते गेले तिकडे. महाराज तुम्ही. महाराजांनी काय उत्तर द्यावं. लंगोटी घातलेल्या आणि या क्षणाला कुदळीनी शेत खणणाऱ्या या देहाला लोक महाराज म्हणतात. फार सुंदर उत्तर आहे. या देहाला लोक महाराज म्हणतात. पण खरं आपण म्हणतो ना राजते विराजते, त्याला महाराज म्हणले. सगळीकडे विराजमान होऊन राहिलेलं, सगळीकडे प्रकर्षानं अस्तित्वात असलेलं जे ऐश्वर्य आहे ना ते महाराज आहे. त्याने नमस्कार केला की खरंच मला जे जमलेलं नाही, मी मदत मिळेल का म्हणून बघायला गेलो होतो, ते तिथेही दुष्काळच आहे, पण इथे तुमचं हे वैभव बघितल्यानंतर तुम्ही खरे महाराज आहात म्हणून नमस्कार करून तो औंधचा राजा गेलेला आहे. त्यानंतर आपल्या कालच आपण बघितलं की महाराजांचे गुरु जे तुकामाई, त्यांच्या दर्शनासाठी ते आपल्या पत्नीला घेऊन गेलेले आहे. आणि पत्नी म्हणते ना की एखादी पत्नी जे मागेल, सीतेने सुद्धा आश्चर्य वाटेल रामाच्या पराक्रमावर आणि राम लक्ष्मणांच्या संयुक्त पराक्रमावर तिचा का विश्वास नाही आहे. पण गंगा पार करताना गंगेच्या मध्यावर आल्यानंतर ती ओटी भरते गंगा मातेची की मला सुखरूप आम्हाला सगळेजण परत आण. ती सांगते कारण माझं सौभाग्य जे रामाला तू सारखं राखलं पाहिजेस, सुखरूप राखलं पाहिजेस, आणि 14 वर्ष 14 दिवसांचाही प्रश्न नाही आहे, परत आम्हाला सुखरूप आण म्हणून तिने गंगेला नवस किंवा प्रार्थना केलेली आहे. ती कशी केली. स्त्री सुलभ केली, पत्नी सुलभ केली. कोणतीही पत्नी करेल. तर त्या पद्धतीने तिला काय पाहिजे विचारल्यानंतर तुकामाईनी मला ह्यांच्यासारखा मुलगा पाहिजे. दोघंजणही हसले. कारण का की अगं आपल्याला पुत्रसुख नाही आहे. आता तू मागितलेस तर तुकामाईना काय अवघड आहे, मिळेल. तर त्याप्रमाणे हे दिवस दुष्काळाचे संपल्यानंतर ती गर्भवती राहिलेली आहे. सरस्वती गर्भवती झाली. तिचं तेज आणखीनच वाढत गेलं. सासू गीतामाई आणि सासरे रावजी जरा आपण म्हणतो ना की विरक्त स्वभावाचे होते, पण त्यांना आनंद आहे ना, कारण मूल जन्मत आहे, आपल्याला नातू होतोय किंवा नात होतीये. आणि ते झाल्यानंतर मुलगा झाला. आता बारशाचे बेत करायला लागले, नाव ठरवायला लागले. महाराज आणि सरस्वती दोघंही उत्साही नव्हते, कारण महाराजांनी सांगितलं होतं मुलगा झाला तरी तो जगणार नाही, आणि म्हणून मी काय करतो, मी जसा वागतो तसा तो वाग. धीरोदात्त ज्याला म्हणतात, धैर्य आणि उदात्तपणा हे दोघांच्याही स्वभावात होतं. महाराजांचे तर होतच होतं. पुढचे बघा ना किती प्रसंग घडलेले आहेत आणि महाराजांनी कसं त्याला तोंड दिलेलं आहे. तर मुलगा झाला. हे दोघंही उत्साही फार नाही आहेत, पण उदासही नाही आहे. मुलाचं बारसं करूया नको म्हणा. महाराजांना 4 मुलं झाली, 3 मुलांचं नावच ठेवलेलं नाही. आता विचारसरणीत कसा फरक आहे आपण नंतर बघणार आहोत. ते दुसरं लग्न महाराजांनी केलं सरस्वतीचा मृत्यू झाल्यानंतर, आणि त्या अंध होत्या. त्या म्हणाल्या की बारसं करत नाही आपण म्हणून मुलं मरतात. तेव्हा महाराज म्हणले अगं मुलं मरणार असतात म्हणून मी बारसं करत नाही. महाराजांना पुढचं दिसत असतं हे आपलं पोर वगैरे, पण 4थ्या मुलीला हट्टानी नाव ठेवतात शांता म्हणून. तो प्रसंग आपण पुढे बघूया. पण इथे काय बारसं केलं तर काय होतं. त्या काळात इतके फोटो वगैरे नसतील, पण महाराजांचे सुद्धा फोटो आहेत म्हणजे फोटोग्राफी त्यावेळेला होती, पण सामान्य घरात खेड्यात वगैरे नसेल. आता लक्षात ठेवा, एक पोर जन्मलं आणि नामकरण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गेलं किंवा नामकरण व्हायच्या आधी गेलं. नामकरण म्हणजे नाव ठेवण्याच्या बारशाच्या आधी जर पोर गेलं काही दुर्दैवानं, तर आपण म्हणतो बाळ होता, बाळ गोड होता, गोरा होता, गेला, एवढीच बाळ जातात. पण बारसं जर झालं तर त्याचा आपण अल्बम तयार करतो, हल्ली व्हिडिओ फिल्मिंग तयार करतो, आणि बघा कसा बघत होता, आणि प्रत्येकजण त्याच्याबरोबर सेल्फी घेणार, मग त्याचं नाव घेणार. नाव घेताना बघा कसा टक्क टक्क बघत होता, कुर्र कानात केल्यानंतर हसला. ह्या सगळ्या स्मृती हो. आणि तो जर बारशानंतर जर मेला मुलगा लगेच, तर केवढं दुःख.
ते फक्त फोटो पाहून 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 रडायचं. बघा हो गुलाम कसा होता, बघा हो बाळ किती गोंडस होतं. महाराजांनी नावच ठेवलं नाही आणि सरस्वतीने मान्यता दिली. 1 वर्षाच्या आत तो पोर मेलं. ते शांतपणे या दोघांनी स्वीकारलं, कारण त्यांना भवितव्यता माहीत होती ना. आणि नंतर काही दिवसांनी तापाचं निमित्त झालं आणि सरस्वतीने देह ठेवला. पण या मधल्या काळात काय झालं तेव्हा, मूल गेलं, त्या धक्क्याने ती गेलेली नाही, तिला ताप झाला आणि तापाचा अतिरेक झाला आणि त्यामुळे ती गेली. पण ती एवढी शांत होती, मग तिच्या रडणं, पोर झालं म्हणून हसणं, इतकं फार खरी स्थितप्रज्ञ होती. आणि ती तयारी महाराजांनी तिची 1 वर्ष दिलं होतं ना. रामेश्वरला गेले आणि परत आले, त्या काळात तू नाम घे, मानस पूजा कर. आणि ते दासबोधाचे 2 समास वाचत होती, नुसती वाचत नव्हती, अर्थ लक्षात घेत होती. आणि नाशिकला तर काय सगळंच तयार करून घेतलं. वृत्ती शांत कशी ठेवायची, त्यासाठी ध्यान कसं करायचं, मानसपूजा कशी करायची, नाम अखंड कसं चालू ठेवायचं, आपलं अनुसंधान भंग कसं पावणार नाही याची काळजी कशी घ्यायची, हे सगळं तिला शिकवलं होतं. म्हणून शांतपणे ज्यावेळेला कळलं तिला की आपला शेवट आलेला आहे जवळ, त्यावेळेला तिने सकाळी सांगितलं महाराजांना, मला आंघोळ घाला. महाराजांनी तिला स्नान घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सासू सासऱ्यांना नमस्कार करते. आणि तिचं प्राणोत्क्रमण झालं असं आपण म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. प्राणोत्क्रमण म्हणजे मरण एवढाच अर्थ नाही आहे. प्राण उत्क्रमण म्हणजे असं म्हणलं जातं की ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तकाचा वरचा जो बिंदू आहे, तिथून प्राण आत शिरतो आणि ते जीव असतो ना, तो जिवंत होतो गर्भातला. आणि तसाच प्राण जर वरती गेला, असे नामाने हा येतो का अनुभव, महाराजांनी करून दाखवलेला. आपण ते प्रसंग पाहणार आहोत. अरे केवळ नाम घेतल्याने प्राण, ते हे जे ब्रह्मरंध्र आहे ना, ते भेदून निघून जातो. बऱ्याच जणांचे प्राण डोळ्यातून जातात, मग डोळे बंद करावे लागतात. काही जणांचं तोंड उघडं राहतं, मग तोंड बंद करावं लागतं. हे करावं लागतं, प्राण जाणार कुठून. आणि म्हणून हिनी सिद्धासनात बसलेले आहे. महाराजांचं आवडतं असं. कुठेही महाराजांचं आपण बघूया चित्र, त्या चित्रात उजवा पाय वर, डावा पाय खाली, म्हणजे उजवा पाय डाव्या मांडीवर, सिद्धासन, अर्धपद्मासन, अशी तिला सवयच लावलेली होती. ती सिद्धासनात बसलेली आहे. महाराजांचं चरणतीर्थ घेतलेलं आहे आणि शांतपणे रामाचं नाम घेत, महाराजांचं ध्यान करत तिने आपला प्राण सोडलेला आहे. ही सरस्वती. हे 2 मृत्यू झाले. सरस्वतीचा तसा अनपेक्षित म्हणता येईल, पण अकस्मात आकारले काळमोडी, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. रावणाचं 14 चौकड्यांचं राज्य, अकस्मात ते राज्य सर्वही उडाले. अकस्मात अकस्मात अकस्मात. समर्थांचा अकस्मात हा आवडता शब्द नाही आहे. अकस्मात ते म्हणतात हे जीवनाची एक डायमेन्शन आहे, परिमाण आहे किंवा मिती आहे. लांबी रुंदी जाडी आपण म्हणतोच, पण काळ म्हणजे टाइम, हे सुद्धा एक डायमेन्शन किंवा ही सुद्धा एक मिती आहे किंवा परिमाण आहे. लांबी रुंदी जाडी आणि काळ, ह्याच्यात आपण जीवन जगत असतो. जीवन लांब आहे, बरोबर. जीवन कर्म करतो. आपण म्हणतो ना, जीवनाची लांबी हा कर्मयोग आहे, जीवनाची खोली हा भक्तियोग आहे आणि जीवनाची उंची हा ज्ञानयोग आहे. आपण एक सुंदर प्रसंग बघणार आहोत आत्ता लगेचच, नंतर बघा. ते झालं इतक्यात रावजी गेले. हो, रावजी म्हणजे महाराजांचे वडील. लिंगोपंत आजोबा आणि राधाबाई आजी त्या आधीच गेलेल्या होत्या. त्याच्यानंतर हे 2 जण गेले, रावजी गेले. रावजींचं अस्तित्वच त्या वास्तूला किंवा परिसराला पुनीत म्हणजे पवित्र पावन बनवणार होतं. तेही नामस्मरणात असायचे, पण फार कशात रस घ्यायचे नाही. पण निरस होते असं नाही, किंवा कुणाचा विरस करायचे असं नाही, आणि फार रसिक होते असेही नाही. तटस्थ होते. आपण म्हणतो ना की अलिप्त होते सगळ्यापासून. पण ते गेले त्यावेळेला महाराज तिथे नव्हते. महाराज इंदूरला गेले होते, कारण जिजीबाई जास्त आजारी होत्या. त्यांनी महाराज या, महाराज या म्हणून सरस्वतीच्या निधनानंतर, प्राणोत्क्रमणानंतर महाराज इंदूरला गेले. त्या काळात रावजी गेले. त्यांचा दहन संस्कार लहान भाऊ अण्णा त्यांनी केला. पण उत्तर क्रिया करायला मोठा मुलगा आला पाहिजे. गंमत बघा, ज्या दिवशी वडील गेले आणि कदाचित ज्या वेळेला त्यांचा दहन संस्कार झाला असेल, त्या दिवशी दुपारी 4 वाजता महाराजांनी मुंडन केलं. सगळे केस वगैरे डोक्याचे काढले. लोकांनी विचारलं, हे असं अचानक का? आमचे पिताश्री वैकुंठवासी झाले. महाराजांचा शब्द आहे वैकुंठवासी झाले, कारण विठ्ठलाची भक्ती आहे ना तिथे. वैकुंठवासी झाले. आणि नंतर 10व्या दिवशी महाराज आले ना,
आईला गीतामाईला सतत चिंता होती, येतोय की नाही गणू, येतोय की नाही गणू, येतोय की नाही गणू. आले शांतपणे त्यांनी सगळे 10वा दिवस 11वा दिवस सगळं केलं, कर्तव्य पार पडलं. कर्तव्य पार पडल्यानंतर महाराजांचा धाकटा भाऊ अण्णा आणि धाकटी बहीण मुक्ताई जी खातवळला, म्हणजे महाराजांची सासूरवाडी तिथे दिलेली होती, ते दोघेही गेले की म्हणजे उरले कोण? फक्त मायलेक, म्हणजे आई आणि महाराज. आता तुझं माझं राज्य. तुकाराम म्हणतात ना, सगळं बुडलं गेलं विठ्ठला बरं झालं, आता तुझं माझं राज्य. बघू, मी नाम घेऊन थकतोय विठ्ठल विठ्ठल, का नाम ऐकून तू थकतोयस? बघूया तुझं माझं राज्य. आता या दोघांचं राज्य सुरू झालं. त्यातून पुढच्या घटना आहेत त्या आपण उद्या बघणार आहोत. पण आता पुढचा एक भाग बघा की जो फार महत्त्वाचा आहे. असे एकामागून एक मृत्यू झाले हो, आणि महाराजांनी स्थितप्रज्ञतेनं सगळ्यांचे मृत्यू स्वीकारले. गीतामाईला आईला तेवढे स्वीकारता आले नाही, कारण स्त्री आहे ना किंवा बायका आहेत ना, त्या कुटुंबाशी जास्त घट्ट जोडलेल्या असतात. पण त्यामुळे नवरा जर गेला किंवा घरातला पुरुष गेला आणि स्त्री उरली ना, तर ते कुटुंब तेवढं कोसळत नाही किंवा तेवढं आपण म्हणतो त्याला पक्षाघात म्हणजे पॅरलाइज होत नाही, जेवढं एखादी स्त्री गेली तर. कारण पुरुषांनी कितीही करायचं म्हणलं तरी स्त्री ही आतूनच जन्म देते ना. आपण गमतीनं म्हणलं जातं की चाइल्ड कम्स थ्रू मदर व्हाया फादर. आई 9 महिने त्याला करत असते, आत वागवत असते. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तेही मुलाला चिकटलेलं असतं, मुलगाही आईला चिकटलेला असतो. आई हा महाराजांचा मुख्य सपोर्ट आहे उरलेला. मग ते झाल्यानंतर महाराजांना आई म्हणाली, आता तो पुढचा भाग आहे आपण नंतर बघणार आहोत, की आता तू घरात राहा, इकडे तिकडे जाऊ नकोस, मी एकटी आहे. आणि नाहीतर नेहमीप्रमाणे तुझं वय काय अजून जास्त झालं नाही रे, दुसरं लग्न कर, म्हणजे मला सोबत होईल आणि मला कामातही मदत होईल. महाराजांनी दुसरं लग्न कसं केलं हा उद्याचा विषय आहे. पण आज आणखीन एक प्रसंग आपण बघणार आहोत. अलिबागचे सदुभाऊ लेले एक प्रसंग आहे, पाहण्यासारखा आहे. पंढरपूरला तिथे भेटले आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वानी सगळेजण भारावून जायचे हो. काय असेल त्या व्यक्तिमत्वात, आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे बघताना किती शांत वाटतं, बघत राहावं असं वाटतं. त्यांच्या डोळ्यात आपण बघितलं तर ते आपल्याकडे बघतायत असं वाटतं, त्यांच्या पायाकडे बघितलं तर आपलं मस्तक तिथे टेकवावं असं वाटतं. मग त्यांच्या प्रत्येक भागातून ध्यान केल्यानंतर आपण जी शक्ती मिळवतो, ध्यान आपण जे करतो ना, बिंदू ध्यान, त्यावेळेला तुमच्या पादुकातली ती शक्ती मला द्या, तुमच्या पायातली ती शक्ती मला द्या, आणि सगळ्यात शेवटी म्हणतो तुमच्या नाभीतलं चैतन्य मला द्या. इकडची विचारशक्ती असेल, हृदयाची भावशक्ती असेल, बाहूंची किंवा हातांची ही कर्मशक्ती असेल, मागतो सगळं महाराजांना, तुमच्या नाभीतलं चैतन्य मला द्या. तर तसे हे सदुभाऊ लेले म्हणाले, अलिबागला आमच्याकडे या ना. ज्या वेळेला महाराज गेले त्यावेळेला सदुभाऊ बाहेर गेले होते, रात्रीची वेळ होती. आणि सदुभाऊनी आईला सांगितलं होतं, म्हातारी होती 75 वर्षांची, की कुणालाही आत घ्यायचं नाही रात्रीच्या वेळेला. तिने सांगितलं, मी घेणार नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, सदू येईल त्यावेळेला तुम्हाला ओळखून आत घे. महाराज म्हणाले, माय हरकत नाही. महाराज वरांड्यात आनंदात बसलेले आहेत आणि 12-12:30 वाजता मध्यरात्रीनंतर सदुभाऊ येतात आणि त्यांनी गुरु मनामन मानलेलं आहे महाराजांना. अशा वेळेला बाहेर ठेवलेला. आईला रागवू नका, तिने योग्य तेच केलेलं आहे. मग तिला वाटलं की अरे चुकलं माझं, तुम्ही गुरुसारखे आहात ना माझ्या मुलाला, म्हणजे मला सुद्धा, मी क्षमा मागते. म्हणाले, काही करू नकोस, आई आहेस तू माझी, आणि तू वागलीस ते अगदी बरोबरच वागलीस. महाराजांना काही दिवस ठेवून घेतला आणि काही दिवस ठेवून घेतल्यानंतर ती काय म्हणते माहिती आहे ना, मला तुमच्या मांडीवर मरण येऊ दे. त्यावेळेला महाराज म्हणतात की खरंच? ती म्हणाली, हो खरंच. मग करा ना तयारी, आजच होऊन जाऊ द्या तो योग. नाही नाही नाही, मी आपलं म्हणले, इतक्यात काही गरज नाही आहे, मी सांगेन. त्यावेळेला ते म्हणाले, नाम गेला लाग, अखंड नामात राहा, साक्षात हनुमान येईल आणि तुला घेऊन जाईल. तुझी पुढची जी यात्रा आहे ना ती हनुमंताबरोबर सुरू होईल. तिचं समाधान झालं. पण हा जो प्रसंग आहे ना त्याच्याबद्दल एक प्रसंग सांगितला जातो, किस्सा आहे तो अर्थातच. एक म्हातारी आहे आणि ती काय करते, इकडच्या तिकडच्या काटक्या जमवते, त्याची मोळी म्हणते, भारो आपण म्हणतो ते, आणि ती डोक्यावर घेऊन जाते. चढ आहे, आता 12 वाजेपर्यंत तिला काटक्या गोळा करायलाच लागतात. नंतर त्या उन्हात तो चढ चढायचा आणि वरती बाजार आहे, तिथे ती विकायची, यांचे 4 आठाणे मिळतील, त्याच्यात तिचा दिवस जायचा.
म्हातारी झालेली आहे, थकलेली आहे. ती ज्यावेळेला चढत असते, घामाघूम झालेली असते, शक्ती नसते. अरे बापरे, अजून एवढं चढायचं आहे, आणि मोळी तर खाली ठेवता येत नसते, कारण ठेवलेली मोळी पुन्हा कोण उचलून देणार. अशा वेळेला ती म्हणते की पुरे झालं रे जीवन, मृत्यू तू ये, ने मला. इतक्यात यम येतो तिकडून. त्यावेळेला तू कोण रे? मी यम, मृत्यूचा देव. मग तू कशाला आलास? तू बोलवलंस ना आत्ता मला, म्हणून मी आलो. क्षणात तिच्या समोर आपला मृत्यू दिसून गेला. ती हुशार आहे. ती म्हणाली, बरं झालं आलास. ही मोळी जरा तू डोक्यावरून मला वरती नेऊन दे, मी थकले होते म्हणून तुला बोलवलं. मला सोडव म्हणली नाही, सोडव म्हणून प्रार्थना होती. आणि या मला बिचारायला ती मोळी घेऊन वरपर्यंत तिला बाजारात नेऊन द्यावी लागली. याच्यातलं हे सोडा, या आजींचं तसंच झालेलं आहे. गोंदवलेला सुद्धा असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. महाराजांची शिकवण्याची जी पद्धत आहे ना, जशी माऊली ग्रास देते मुलाला, तर या सदुभाऊंच्याकडे आणखीन राहावं म्हणून सदुभाऊंनी त्यांना एक तुंबा म्हणजे प्यायला पाणी दिलं. बाहेरून सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेलं होतं. आत ते मातीचंच असेल, काही ते लाकडाच असेल. महाराजांनी ते इतक्या जोरात जमिनीवर आपटलं की ते फुटलं. आणि म्हणाले, या सोन्याच्या पत्र्याच्या मुलाम्याचं किंवा त्या पत्र्याचं लालूच दाखवून मला इथे थांबवून ठेवतोस. निघालो मी. काहीतरी कारण हवं असतं, असं भांडण वगैरे उकरून काढायचं असतं, रागवायचं असतं, त्याशिवाय त्या घरातून निघणं अवघड होतं. आणि म्हणून महाराज निघून गेलेले. गोंदवलेला महाराज आता राहायला लागलेले आहेत, आई बरोबर राहायला लागलेले आहेत. प्रसंग बघा, दोनच प्रसंग आपण पाहूया आणि एक प्रश्न घेऊन थांबूया नेहमीप्रमाणे. पहिला प्रसंग आहे, प्रोफेसर आलेले होते, प्रोफेसर, आणि ते ज्ञानी असतात. त्यांनी एकदा महाराजांच्या प्रवचनानंतर प्रश्न विचारला. सकाळचं प्रवचन होतं, सत्संग. तुम्हाला ज्ञान श्रेष्ठ वाटतं का कर्म श्रेष्ठ वाटतं का भक्ती श्रेष्ठ वाटते? महाराज म्हणाले, न्याहारीची वेळ झालेली आहे, न्याहारीनंतर आपल्याला शेतात कामाला जायचं आहे. दुपारी जेवण झालं की जरा विश्रांती असेल, त्यावेळेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. महाराजांचं हे फार लक्षात घेण्यासारखं आहे. कृतीतून कधी कधी उत्तर द्यायचे. हे प्राध्यापक आहेत, माहीत आहे. अशा वेळेला झाले, सगळे गेले. एवढं प्रचंड ऊन होतं. प्राध्यापकांनी छत्री घेतली होती डोक्याचं रक्षण, कारण प्रचंड ऊन. महाराज गेले तिथे, कुदळ हातात घेतली आणि शेतात खणायला लागले. आता महाराज खणतायत म्हणल्यानंतर बाकीच्या लोकांनी कुदळी घेतल्या आणि खणायला लागले महाराजांच्या बरोबर म्हणून. इतक्यात डोकं आपल्यालाच जर एवढं लागतंय तर महाराजांबद्दल या प्रोफेसरांना आदर आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या डोक्यावर छत्री धरली की ऊन लागू नये म्हणून. महाराज खणतायत आणि त्यांच्या डोक्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी छत्री धरली. इतक्यात गावात बातमी गेली, अरे महाराज खणतायत, सकाळपासून खणतायत. एका माणसाने हातातलं काम फेकून दिलं, तीरासारखा बाणासारखा आला. महाराजांच्या हातातली कुदळ हिसकावून घेतली. मी जिवंत असताना तुम्ही काम करताय आणि या उन्हात या शेतात, चला बाजूला म्हणून. आणि नंतर जेवणाची वेळ झाली. काही वेळ त्या माणसाने खणलं आणि आले, जेवण झालं. ह्याला उत्तर पाहिजे होतं ना महाराजांच्याकडून. आणि जेवण झाल्यावर शांतपणे मंडळी बसली. प्रोफेसर, मिळालं का उत्तर? ते म्हणाले, तुम्ही दिलंय कुठे? ओ, तुमच्या समोर घडलं की उत्तर. लक्षात ठेवा, तुम्ही ज्ञानी आणि आमच्या डोक्याचं रक्षण करण्यासाठी ज्ञान ना. तुम्ही डोक्यावर छत्री धरली तर ज्ञान योग, बरोबर आहे ना. तुम्ही सेवाच करत होता तुमची. कर्मयोग, महाराज करतायत कर्म, आपण त्यांच्या बाजूला कुदळी घेऊन, हा कर्मयोग आहे. पण एखादा भक्त येतो आणि हातातली कुदळ काढून घेतो आणि मी जिवंत असताना तुम्ही कशाला काम करा म्हणून स्वतः खणायला लागतो. तुम्ही सांगा, ज्ञान महत्वाचं, कर्म महत्वाचं का भक्ती महत्वाची? ते म्हणाले, भक्ती महत्वाची. हा जो भक्त आहे ना, हा भक्त श्रेष्ठ आहे. कारण आपला गुरु, आपला देव त्रासच होता कामा नये एवढा सुद्धा मी जिवंत असे तोपर्यंत. हे नातंच निराळ आहे, भगवंत आणि भक्ताचं नातं. आता एक शेवटचा प्रसंग एकाच मिनिटात पाहूया. सत्संग चाललेला आहे, प्रवचन चाललेलं आहे. तिथे तरुण आहेत, प्रौढ आहेत, मध्यमवयीन आणि काही म्हातारी मंडळी सुद्धा आहेत. महाराजांनी तिथे आहेत का, आजोबा काय कसं चाललंय जीवन? आजोबांनी निरनिराळं सांगितलं. काय हो, दाताची कवळी केली आहे पण नीट बसत नाही, खावंसं वाटतं पण खाता येत नाही हो. मग आजोबा तुमची कवळी नाही, दात चांगले आहे तो, पण सुनबाई निरनिराळे पदार्थ करते आणि आपटून म्हणते डोसा आणि गिळा. अपमान वाटतो, ते अन्न जात नाही हो, आयुष्यभर सन्मानाने राहिलो पण सुनबाई. आणि मग तुमचं काय?
तर ते म्हणाले की नाही हो, ऐकू येत नाही, आणि प्रत्येक वेळेला वाटतं हे लोक आपल्याबद्दलच बोलतायत, नको झालंय जीवन, कधी एकदा मुक्त होईन असं वाटतंय. असे अनेक आजोबा होते. इतक्यात महाराजांनी एक नाटक केलं, एकदम असा धक्का, विजेचा शॉक बसतो तसं झालं. डोळे मिटून बसले आणि त्यांनी सांगितलं की मला आत्ता हनुमंतांनी एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र असा आहे, तुम्ही डोळे मिटून बसा, मी 3दा तुमच्यासाठी म्हणलं, ज्यांना मुक्त व्हायचं ना ते मुक्त होतील. इतका पॉवरफुल, म्हणजे शक्तिमान असा तो मंत्र आहे. समोरची जी तरुण मुलं, त्यांच्या चेहऱ्यात प्रश्नचिन्ह होतं की असं कसं होईल, तुम्ही म्हणणार आणि आम्ही मुक्त होणार. महाराजांनी सांगितलं, बरं डोळे बंद करा, मी 3दा तो मंत्र म्हणणार आहे. महाराजांनी मंत्र पुटपुटल्यासारखं केलं आणि साधारण 1-2 मिनिटांनी महाराजांनी डोळे उघडले आणि मुलांना म्हणले, बघा मागे एकही म्हातारा नव्हता. त्यावेळेला त्यांनी विचारलं, सगळे मुक्त झाले? नाही नाही म्हणाले, गुप्त झाले, ते पळून गेले. सोनबाई निदान देते तरी खायला, हे कवडी आज उद्या जरा सेट होईल, हे लक्षात ठेवा. मुक्ती कोणालाही नकोय. आपल्याला वाटतं मुक्ती आपल्याला खरंच हवी का, हा आजचा पहिला प्रश्न आहे. मुक्ती जर हवी असेल तर कोणापासून, कशापासून मुक्ती पाहिजे, आणि ती आपल्याला कधी मिळणार? आपण मुक्तीचा मुहूर्त ठरवलाय का? आणि कशी मिळवायची मुक्ती, हे आजचे प्रश्न आहेत. मुक्त व्हायचंय का आपल्याला? कुणापासून मुक्त व्हायचंय? कशापासून मुक्त व्हायचंय? कधी मुक्त व्हायचंय? कसं मुक्त व्हायचंय? जीवनमुक्ती खरंच हवी आहे का आपल्याला? आहेत त्या ठिकाणी डोळे बंद करून ठाठ बसूया. नेहमीप्रमाणे श्लोक आणि एक माळ मंत्र. श्रीराम समर्थ. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर रामनाम